हॅलो हॅलो थँक्यू. क्वार्टर फायनलची लढत या चौथ्या रात्रीतली बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला विरोधात भूमी स्ट्रायकर्स असनोरा. दोनही संघ आतापर्यंत आपापल्या पूलमधून आपापल्या ग्रुपमधून 3-3 सामने जिंकून वरती आलेले आहेत. आणि आता मात्र दोघांमध्ये ही क्वार्टर फायनलची लढत जो जिंकेल तो थेट उपांत्य फेरी गाठेल आणि या केंदीर बॉईज चॅम्पियनशिपमधला चौथा संघ ठरेल जो उपांत्य फेरी गाठणारा असेल. आणि त्या एकूण 4 संघांना तुम्हाला उद्या 2 उपांत्य फेरीचे सामने, एक अंतिम सामना आणि एक एक्झिबिशन मॅच असं एकूण 4 सामन्याचं शेड्यूल उद्याच्या दिवसामध्ये आहे. सिंधुदुर्ग विरोधात गोवा असं तुम्हाला लढत बघायला मिळणार आहे एक्झिबिशन मॅचमध्ये. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला विरोधात भूमी स्ट्रायकर्स असनोरा. भूमी स्ट्रायकर असनोरा संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे ते बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला या संघाला. या मॅचसाठी एक स्पेशल प्राईज जसं काल आपण आमच्या वेल विशरकडनं एक पारितोषिक बघितलं होतं ते पारितोषिक या मॅचमध्ये सुद्धा आहे. कुठलाही गोलंदाज जर सलग 2 विकेट काढतो त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले सोडला तर कुठलाही फलंदाज जर सलग 2 षटकार मारतोय त्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे एका वेल विशरकडून फॉर बोथ द टीम. बॅटिंग साईड सुद्धा आणि बॉलिंग साईडचा सुद्धा आपण पारितोषिक बघतोय या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये वेल विशरकडून. सलामीचे फलंदाज बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला या संघाचे दाखल होतात ग्राउंडच्या आतमध्ये या डावाची सुरुवात करण्यासाठी. सलामीचे फलंदाज केंदीर बॉईज चॅम्प्स 2026 क्रिकेट चॅम्पियनशिप 3rd सीझन आणि 3rd सीझनची ही 4थी मध्यरात्र तुम्हाला बघायला मिळते जिथे आपण जवळजवळ शेवटचा सामना आजच्या दिवसात आता कव्हर करतोय. दुपारी बरोबर 12 वाजता आपण शेड्यूल सुरू करतो. एकूण 13 सामन्याचं शेड्यूल असतं पूर्ण दिवसामध्ये. ग्रुप ए, ग्रुप बी, प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बी बघायला मिळतात. 4-4 संघ प्रत्येक ग्रुपमध्ये खेळतात आणि 4 संघाच्या माध्यमातून एका ग्रुपमधून 6 सामने आपण कव्हर करतो. एक संघ क्वालिफाय होतो तो क्वार्टरसाठी 3 सामने जिंकून आणि ग्रुप बी मध्ये सुद्धा एक संघ क्वालिफाय होतो तो सुद्धा पोहोचतो क्वार्टर फायनलमध्ये. दिस इज द क्वार्टर फायनल मॅच. अंपायर सिग्नल फ्रॉम योगेश दाभोळकर. चला क्युरेटर या लवकर बाहेर. गुड जॉब, चांगली कामगिरी केली सर्व आमच्या या क्युरेटर्सने. आणि स्ट्राईक एंडचे पंच आहेत ते सुजित राणे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. स्ट्रायकिंग एंडला दीपू, भन्नाट वेग, अचूक टप्पा, अचूकतेवर चेंडू टाकलाय, अचूक टप्प्यावर चेंडू टाकलाय. पहिलाच चेंडू वाईड यॉर्कर आणि डॉट बॉल. गोलंदाज रोहन साळगावकर. हो हो हो, क्या बात आहे. पण ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. इट्स अ वाईट. लेग कटर बॉल खूप लांब आहे. वाईड बॉल. स्ट्राईक एंडला दीपू. फुल टॉस बॅक टू द बॉलर. दीपू गिरप खातं उघडतो एका धावेने आणि स्ट्राईक एंडला पोहोचला तो वासुदेव गावडे. धावसंख्या धावफलकावर 2. इम्पॉर्टंट मॅच. जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरी गाठेल या स्पर्धेची. हो हो, बॅटचा फ्लो बघा. कव्हर्समध्ये हा इनसाइड बघा, ड्रिल करून दाखवतो. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता वासुदेवचा पण टायमिंग करू शकत नाहीये. अनुभवाची शिदोरी रोहनकडे आहे आणि ती बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. डॉट बॉल. गुड बॉलिंग. बॉटम हँड ऑफ ड्राईव्ह. क्विक सिंगल खेळण्याचा प्रयत्न. संजी रनआउटची आणि बघायचंय तिसऱ्या पंचांकडे कारण डिसिजन क्लोज आहे एकदम. त्यामुळे योगेशने तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. म्हणजेच का तिसऱ्या पंचांना रेफर केला डिसिजन रनआउटसाठी. इम्पॉर्टंट मॅच, महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी. जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. म्हणजे जवळजवळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. जसं मगापासून आपण ऐकतोय की या स्पर्धेमध्ये पारितोषिक भरपूर मोठी आहेत आणि त्याची उजळणी आपण श्याम कलंगोटकर यांच्या मुखातनं ऐकली आहे.
प्राइजेस किती आहेत? फॉर विनर, रनर अप, सेमी लुझर्स, lots of prizes in the Kendir Boys Championship. Now the decision is pending for run out. It's out. It's out. You can check on live telecast. Tenniswicket.in. This is a big wicket. Vasudev back to dugout. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये रनआउटची विकेट मिळाली आहे आणि एक चांगला थ्रो, रिस्की सिंगल होती त्या ठिकाणी, ती घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन समीर वेंगुर्लेकर. मागचे आपण जर तीनही सामने आपण जेव्हा मॉर्निंग सेशन म्हणजे आफ्टरनून सेशनमध्ये आपण जेव्हा बघितले आणि प्रत्येक मॅचमध्ये आपण गणेशला बघितलं ओपन करत असताना, गणेश कुबलला, पण गणेश सध्या थांबलाय. इम्पॉर्टंट मॅच आहे, चेंडू थोडासा जुना होऊ दे आणि बघायचं आहे गणेश कुबल कधी ग्राउंडवर येईल. सध्या समीर वेंगुर्लेकर जो त्याचा नंबर आहे तो क्रमांक आहे, एक ज्युनियर ऑलराऊंडर या टीमचा, येत होतं बॅटिंगसाठी. वन डाऊन बॅट्समन, 2 लॉस ऑफ 1. दीपू गिरव ऑन स्ट्राईक. अगेन रोहन साळगावकर टू दीपू इन पॉवर प्ले. हो, बॅट बघा गोफणीसारखी फक्त फिरते बॅट. बॅट आणि चेंडूचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये, संपर्क होत नाहीये. इव्हन बॅट्समनकडे फुटरोक नाहीये हे ओळखलंय रोहन साळगावकरने. थोडासा शफल झाला, वेगवान फटका आणि पायाच्या मधून, 2 पायाच्या मधून चेंडू फरार. दर्जेदार चौकार. तो खिच मेरी फोटो, अशीच पोझिशन तो घेऊन थांबला होता मिड ऑफचा खेळाडू अनिकेत. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे सुद्धा निघून गेला तरी सुद्धा तसाच थांबला होता अनिकेत. आणि हा चौकार बघायला मिळतोय. बॅट अत्यंत वेगाने, जसा बॅट पण चेंडू निघाला रबर स्टॅम्प त्यावर लागला होता. सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या घरी धावसंख्या अंकित झाली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात अवघ्या 6 धावा धावफलकावर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला. केंदीर बॉईज चॅम्पियनशिप. It's a 6 on the board after first over. Much awaited cricket tournament is a Kendri Boys Championship every year. And very good arrangement, very good organization by team and senior organizer Mandar Kope sir and all team. स्वतः एक खेळाडू असल्यामुळे निश्चितच ते आयोजन नियोजन याच्यामध्ये कटिबद्धता, सुबकता, अचूकता आणि कल्पकता बघायला मिळते या केंदीर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, केंदीर बॉय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. समीर फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर पुणाजी कलंगुटकर. हो, भरपूर शफल झाला. फॉलिंग स्वीप खेळायचा प्रयत्न होता. त्याचा जो फेवरेट झोन आहे त्या ठिकाणी फटका मारायचा प्रयत्न समीरचा आणि पहिलाच फटका ती त्या ठिकाणी फसला म्हणजे आपण बघतो त्या ठिकाणी तो कनेक्ट झाला नाही चेंडू. तो कॉन्फिडन्स नव्हता त्या चेंडूवर. धावसंख्या 6 वर थांबली आहे आणि पुणाजीने पहिल्या चेंडूवर सरप्राईज केलंय ते समीर वेंगुर्लेकरला. पुणाजी पुन्हा राऊंड विकेट मुरजिम गावेंकडून. हो हो हो, क्या बात आहे. आता तर आपण बघतो त्या ठिकाणी बॅट्समनच्या समोर चेंडू टाकला होता. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. गुड कम बॅक, गुड बॉलिंग, गुड स्टार्ट बाय पुणाजी. ओहो, हा रिप्लाय समीर वेंगुर्लेकरचा. पहिला षटकार मारलाय आपल्या बॅटमधून. जसा मगाशी उल्लेख केला की काल आणि आज सुद्धा आपण हे बघतोय की बरोबर शेवटच्या मॅचमध्ये आमच्या वेलविषयात एक पारितोषिक लावतात. आता मात्र 2 षटक मारले, 2 षटकार जर मारले तर विल विशरकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अजून एक मारला तर निश्चित 500 रुपये निश्चित जाईल, ते म्हणजे फलंदाज समीर वेंगुर्लेकरला. इट्स अ ह्यूज हिट. ओ, मारलाय बॅक टू बॅक ऍक्शन रिप्ले, कॉपी अँड पेस्ट अँड विनर ऑफ 500 रुपीज बाय वेल विशर. दोन मारलेत, तगडे मारलेत, बॅक टू बॅक मारलेत.
पहिले 2 बॉल डॉट होते, त्याचा उत्तर देत असताना समीर वेंगुर्लेकर. डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स. 2 चेंडू 2 उत्तंग. धावसंख्या वेग पकडते. 18 धावा धावफलकावर. 18 ऑन अ बोर्ड. हवेमध्ये चेंडू. झेलची संधी. कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली. कव्हर पॉइंटला झेल सुटलाय. ओ बिग मिस्टेक. इट्स अ बिग मिस्टेक. नॉट अ मिस्टेक, इट्स अ बिग. पुन्हा कलंगूट करणे मागच्या मॅच मध्ये आता थैया केलं होतं समोरच्या फलंदाजांना आणि त्याच्या विरोधात 2 षटकार समीरने मारले आणि त्याचा झेल सोडला खेळाडूने. विवेक. कॅच सुटलाय की सामना सुटलाय शेवटच्या टप्प्यात कळेलच. आणि जर सामना सुटला तर विवेकला रात्रभर झोप लागणार नाही. नेक्स्ट बॉल फ्रॉम पुणाजी. ऑन साइडला बॉटम एंडला चेंडू लागते. त्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये अजून एक झेल सुटलाय. अजून एक झेल सुटलाय. पुणाजी पूर्णपणे नाराज. ज्याप्रमाणे पुण्याने गोलंदाजी केली आहे, भाग पाडलं फटके खेळण्यासाठी. झेल 2 सुटलेत, 2 सिंगल आलेत आणि दोन्ही बॅट्समनला जीवदान मिळालेत. आणि बघायचं आहे जीवदानच्या जोरावर कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाकडून 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा धावफलकावर. करंट रन रेट 10 रन पर ओव्हर. पहिल्या षटकात रोहन साळगावकरने अप्रतिम गोलंदाजी केली. अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या. विकेट त्याला मिळाली नव्हती. एक मात्र फलंदाज जो रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो वासुदेव गावडे. आणि पुण्याच्या विरोधात आपण बघतोय आक्रमण झालंय. पहिले 2 बॉल डॉट होते, 2 षटकार आले, 2 सिंगल. आणि वेल विशरकडनं पारितोषिक आहे ते म्हणजे सलग 2 षटकारांसाठी ते निश्चित मिळेल ते फलंदाज समीर वेंगुर्लेकरला. आता मात्र बॉलरला कामगिरी करावी लागेल. बघायचं कुठला तो गोलंदाज असेल तो सलग 2 चेंडू 2 विकेट काढेल आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक पटकावेल वेलविशरकडून. नामदेव बॉलिंग मार्कवर. स्वतः कॅप्टन, संघनायक, नेता, दिशादर्शक. बघायचं आहे कशा प्रकारे तो कमबॅक करून देईल आपल्या संघाला. नामदेव बाणावलीकर. आणि समोर आपण बघतोय फलंदाज तो दीपू गिरप. दीपू गिरप हा आघाडीचा फलंदाज आहे, सलामीचा फलंदाज. आतापर्यंत 5 चेंडू खेळलाय आणि 6 धावा एका चौकारच्या मध्ये अंकित केले त्याने मैदानावर. वी आर इन द लास्ट गेम ऑफ द नाईट, मिड नाईट. पहिला चेंडू नामदेवचा. हो क्या बात आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. अजिबात तिथे मात्र पाय हलवले नाही. जागेवर ना स्टँड अँड डिलिव्हर. मनगटी फटका. रिस्ट शॉट. आणि मनगटी फटके म्हटल्यानंतर विक्रमादित्य खूप महान असे फलंदाज आहेत. मोहम्मद अझरुद्दीन आहे, VVS लक्ष्मण आहे, रॉबिन उत्तप्पा, जे सर्व खेळाडू हैदराबादचे. आणि अशा फटक्यांची आठवण झाली. व्हॉट अ शॉट इज दॅट. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप लांब मारलाय. आणि बघायचं त्या ठिकाणी आमचे आकाश दंबा जे बॉल आहे ते मात्र चेंडू शोधून आणतील का. या षटकारामुळे धावसंख्या सुद्धा एक उंच उडी घेऊन जाऊन विसावली ती 26 धावा धावफलकावर. थोडासा डिले होत आहे त्यामुळे चेंडू दिला जाईल पंचांकडे. योगेश दाभोळकर त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. स्ट्राईक एंडच्या पंचाचे सुजित राणे. आय थिंक मॅच बॉल आलाय. आणि ही कामगिरी बघितल्यानंतर आपण बॉल बॉय ज्याप्रमाणे बघतोय आकाश दंबा जशी कामगिरी त्यांनी केली आहे मैदानावर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आणि हे कामगिरी बघून काल मंदार कोपे साहेब सुद्धा इम्प्रेस झाले आणि त्यांनी सांगितलं की स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी एक स्पेशल प्राइज मिळणार आहे ते म्हणजेच डंबाला. फुल टॉस आणि पॅरल स्ट्रोक. सीमारेषेवर षटकार. बॅक टू बॅक 6. नामदेवचं स्वागत दमदार केलंय. दीपू गिरप जो पहिल्या काही चेंडूवर आपण बघितलं की थोडासा शांत होता, चाचपटत होता, आता मात्र पूर्णपणे चार्जअप झालाय आणि समोरच्या गोलंदाजाला चार्जअप करतोय. 2 षटकार बॅक टू बॅक. नेक्स्ट बॉल फ्रॉम नामदेव. पुन्हा फ्लिक करायचा प्रयत्न होता. टायमिंग करू शकतो चेंडू. लेगस्टिक थोडासा बाहेर चेंडू आणि ते नॉट गेला डायरेक्ट.
अपील होते पंचांकडे, तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आले. हा निर्णय बघायचा आहे ती क्रीजच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे की नाही. आणि फलंदाज त्या ठिकाणी एक्झॅक्टली कुठे होता जेव्हा चेंडू डायरेक्ट हिट झाला स्टिकवर, ती पोझिशन बघावी लागेल बॅट्समनची, कुठे होता नक्की. आणि परफेक्ट थ्रो बघायला मिळाला. पुन्हाजीचा परफेक्ट थ्रो बघायला मिळतोय ऑन द स्टंप. इट्स आउट, बिग विकेट. तिसऱ्या पंचांचा निर्वाळ आलाय त्या ठिकाणी, रिप्लाय आलाय, डिसिजन त्यांचा आलाय. इट्स आउट. बॅट्समन किंचितचा दूर राहिलाय म्हणजेच आपल्या क्रीज पासून. आणि दिस इज द बिग विकेट. परफेक्ट थ्रो बाय पुनाजी. And now the Deepu back to dugout. Very good inning, very good batting. 2 sixes, 1 4 and 18 runs for the team. चांगली फलंदाजी केली दीपूने, एंटरटेन केलं मैदानावर. 26 वर आपण बघतोय त्या ठिकाणी 26 ने आपण एक धाव तिथे मात्र 32 धावा फलकावर आहेत. आणि 32 वर आपण बघतोय फलंदाज बाद होते म्हणजेच दीपू बॅक टू डगआउट. आणि 1 मोर रनआउट. दोन्ही फलंदाज रनआउट झालेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूतपर्यंत वासुदेव आणि दीपू. 32 वर दुसरा गडी, 30 धावांची अप्रतिम पार्टनरशिप बघायला मिळेल दुसऱ्या विकेटसाठी. आणि बॅटिंगसाठी संघाचा अत्यंत महत्त्वाचा फलंदाज बॅटिंगसाठी येतोय म्हणजेच गणेश कुबल. धावा धावफलकर, 2 गडी बाद. गोली मार्गवर पुन्हा सज्ज नामदेव माणावलीकर. स्ट्रायकिंगला समीर वेंगुर्लेकर. राऊंड विकेट. मॅच टाइम आहे. लॉंग ऑफ, डीप कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि ड्रॉप. सेकंड टाइम ड्रॉप. मोठे फटके मारण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न केला गेला तिथे मात्र झेल सुटलेत. डीप मध्ये आपण बघतो खेळाडू ओमकार. एक अनिशने झेल सोडलाय, एक विवेकने सोडलाय आणि एक आता मात्र आपण बघतोय ओमकारने सोडलाय झेल. पण एका बॅट्समनचे 2 झेल सुटलेत. तो बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर वेंगुर्लेकर. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच गणेश कुबल. धावसंख्या 33. ओहो, स्टैंड एंड डिलीवर. आओ देखा ना था और बता दिया आते दाल का भाव. पूरे 6 रन. व्हाट अ शॉट इज दैट. व्हाट अ शॉट. आज 30 एप्रिल, उद्या 1 मे. आणि तिथे मात्र जयघोष सुरू आहे. निश्चितच 1 म्हणजे तारीख बदलली आहे. धावसंख्या 38, 39 धावा आहेत. तारीख बदलली आहे 1 मे. गोव्याचा बाजूचंच राज्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिन सुद्धा 1 मेला. ओ, इथे मात्र फलंदाज बाद. ब्लेड ऑन, इनसाइड एज अँड गॉन. रिप्लाय फ्रॉम नामदेव कॅप्टन. संगणकाचा रिप्लाय. 39 धावा धावफलकर करून रन रेट 13. पण गणेश कुबलने षटकार मारला. पुढच्या चेंडू रिप्लाय. बॅटची आतली कड आणि थेट वेध घेतला यष्टीचा. आणि गणेश कुबल बॅक टू डगआउट. इज द बिग विकेट. 2 ओव्हर्स टू गो. 2 षटकांचा खेळ दोन्ही शिल्लक आहे. जर याच रन रेटने बॅटिंग केली तर नियर बाय 60-65 ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. जी मात्र एक चॅलेंजिंग टोटल असेल ती भूमी स्ट्रायकर्स असणाऱ्या संघासमोर. पण इथे मात्र बघतो आपण एकामागोमाग एक फलंदाज बाद झालेत. 3 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज 2 वर बाद झाला. त्यानंतर 30 धावांची पार्टनरशिप झाली ती दीपू आणि समीरमध्ये. ती पार्टनरशिप ब्रेक केली. ती नामदेवने रनआउट झाला फलंदाज. दीपू बॅक टू डगआउट. आणि त्यानंतर बघतोय फलंदाजीला आला होता गणेश. आणि जेमतेम या पार्टनरशिपमध्ये अवघ्या 7च धावा बघायला मिळाल्या. आणि तिथे मात्र गणेश कुबल तंबूत परतला क्लीन बोल्ड. न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी सज्ज होतोय तो राजन. राजन ॲट नंबर 5. 3 षटकं. रोहन साळगावकर 1 षटक 6 धावा, नो विकेट. पुनाजी कलंगुटकर 1 षटक 14 धावा, नो विकेट. नामदेव 1 षटक 19 धावा, 1 रनआउट आणि 1 विकेट. त्यामुळे प्रत्येक षटकामागे आपण बघितलं तर सरासरी वाढत गेली आहे, पुढेच गेली आहे.
आणि बघा ती सरासरी तशीच मेंटेन करणार का बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघ. मोर्जिम विलेज एंडकडून गोलंदाज सज्ज होतोय तो ओमकार. ओमकार षटकातला पहिला चेंडू, वैयक्तिक पहिले षटक. आणि समोर समीर वेंगुर्लेकर. ऑन साईडला खूप चांगला टायमिंग केलाय चेंडूवर, थोडंसं मागे थांबला तिथे मात्र चेंडूला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये स्क्वेअरला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट. राजन पोचलाय स्ट्रायकिंग एला, धावसंख्या 40 धावा धावफलकावर. एक चांगलं लक्ष, एक चांगलं उद्दिष्ट, एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला या संघाचा होतोय भूमी स्ट्रायकर्स असनोरा या संघाच्या विरोधात. आपण पाहत आहोत केंद्रीय बॉय चॅम्पियनशिप ही 4थी मध्यरात्र या स्पर्धेची. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. त्या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जात आहे. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा ते कव्हर करतायत. गौरव सावंत आणि ऑल टीम, कॅमेरामन, टेक्निकल टीम प्रत्येकाचे खूप मोठं योगदान आहे. कारण आपण जसं मागाशी मी उल्लेख केला की जवळजवळ 12 वाजता आपण शेड्यूल सुरू करतो प्रत्येक दिवसाचं, आणि ते एव्हरीडे आपण 2 आणि 2:30 पर्यंत कंटिन्यू असतं, चालू असतं. आउटसाइड एज मागे जातो चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि सिद्ध त्या पोझिशनला खूप चांगली फिल्डिंग आतापर्यंत त्याने केली आहे. मी 14 ते 15 तास सातत्याने, कारण आपण बघतो जेव्हा टायमिंग आपण स्पर्धेचं देतो 12 वाजता, पण त्याच्या आधी एक तासभर अगोदर, पाऊण तास अगोदर मात्र ही मंडळी ते आलेली असतात. सेटअप त्यांचं असतं. आणि सगळ्यात लेट म्हणजे स्पर्धा संपल्यानंतर सगळ्यात लेट सुधारणारे तीच व्यक्ती असतात. लाईव्ह टेलिकास्ट टीम. 41 लॉस ऑफ 3. हो, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा मागे थांबला होता. क्रीजच्या आतमधून हा चेंडूला पूल करायचा प्रयत्न, पण टायमिंग करू शकत नाही. या चेंडूवर डॉट बॉल. ओमकारने पहिल्याच मॅचमध्ये खूप इम्प्रेस केलं होतं. 8 धावा देऊन 2 विकेट्स त्याने काढल्या होत्या. ओमकार अगेन बॅक टू द बॉलर, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अनिश चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत एकच धाव. मागच्या सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार पटकावला, याचं कारण हॅट्रिक त्याने कंप्लीट केली. थर्ड हॅट्रिक ऑफ द टुर्नामेंट बाय ओमकार, आणि अवघ्या धावा खर्च केल्या षटकात 3. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय ओमकार. 42 लॉस ऑफ 3. भन्नाट वेग होता. बॅक टू द बॉलर, प्रचंड वेग, कॉन्फिडन्स बघा गोलंदाजीमध्ये. मागच्या सामन्याचा पुरस्कार त्याने पटकावला. 3 विकेट्स त्याने काढल्या, बॅक टू बॅक विकेट हॅट्रिक, जी या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक होती. त्याची मात्र मोमेंटम शिफ्ट झाला आणि मोमेंटम चेंज झाला तो भूमी स्ट्रायकर्स असनोरा संघाच्या बाजूने. म्हणून आपण बघितलं त्या ठिकाणी सामन्याचा पुरस्कार दिला गेला तो याच ओमकारला. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द ओव्हर. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर, वॅकेंट एरिया आहे. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचणार की नाही हा प्रश्न होता. तिथे चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. KBC चौकार, केंद्रीय बॉयज चॅम्प्स हा चौकार, आणि धावसंख्या 46, 46. करंट रन रेट 11.50, 46 धावा धावफलकावर. आणि इनिंग मधला शेवटचा षटक शिल्लक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक. समीर खूप चांगली फाईट देते मैदानावर. समीर वेंगुर्लेकर 9 चेंडू 16 धावा, आणि राजन केरकर जो मैदानावर 5व्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय आतापर्यंत 5 धावा 3 चेंडूमध्ये. सरासरी थोडीशी घसरली या षटकात, जसं आपण एक्सपेक्ट केलं होतं की प्रत्येक षटकामागे 13ची सरासरी 39 धावा कुठल्या होत्या. तर या ठिकाणी 6 धावा थोड्याशा कमी पडल्या असं मी म्हणेन जर सरासरीचा उल्लेख केला आपण तर. विशांत असनोडकर. मॅच नंबर 5 मध्ये आपण या खेळाडूला बघितलं सामन्याचा पुरस्कार घेताना. साई यश 12 जण नाईबाग या संघाच्या विरोधात. स्ट्राईक एंडला समीर वेंगुर्लेकर. इम्पॉर्टंट असेल की समीर आता स्टार्टची जास्त स्ट्राईक स्वतःकडे कशा प्रकारे तो ठेवेल, आणि धावा इथे मात्र किती रचल्या जातील, किती कुठल्या जातील, काय टार्गेट सेट केलं जाईल हे सांगणारे हे षटक आहे. विशांत असनोडकर. ओ बॅट बघा, बॅटचा फ्लो बघा, एवढ्या वेगाने बॅट गोफणीसारखी फिरली त्या ठिकाणी, पण टायमिंग झाला नाहीये. थोडासा स्लोअर वन चेंडू होता, आणि पहिला चेंडू खूप चांगला हाताळलाय विशांत असनोडकरने.
46 धावसंख्या थांबली आहे. 46 धावा, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चेस केलं, कट करायचा प्रयत्न, पंचांकडे मागणी होते. पंचांवर त्याचा काहीच दबाव नाही, काहीच प्रेशर नाही आहे आणि बॅटिंग टीमने आता घेतलाय रिव्ह्यू. पंचांकडून कुठलाच सिग्नल नव्हता. त्यांचं म्हणणं होतं हा डॉट बॉल आहे, पण या डिसिजनला त्यांनी चॅलेंज केलं आहे. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं आहे मुख्य पंचांकडून, योगेश दाभोळकरकडून. हे बघा तिसऱ्या पंच यावर काय निर्णय देतील, काय उत्तर देतील या चेंडूवर. हा चेंडू लिगल आहे, डॉट आहे की वाईड आहे. निर्णायक षटक, शेवट षटक, इम्पॉर्टंट षटक बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाच्या दृष्टिकोनातून. इट्स अ फेअर, रिव्ह्यू लॉस्ट. 2 चेंडू अक्षरशः डॉमिनेट केलंय विशांतने. लीडिंग एज, बॅट वेगाने फिरली होती त्या ठिकाणी, शतशत दिले होता पॉइंटला. चेंडू कव्हर करेपर्यंत राजने सांगितलं की थांब आता तिकडे. एकच धाव. 47. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी गोलंदाज विशांत आसनोडकरची. एकच धाव त्यावर 3 चेंडूमध्ये त्याने खर्च केली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं काय टार्गेट इथे सेट केलं जाईल बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाकडून भूमी स्ट्रायकर्स असणारा या संघासमोर. हो हो हो, तो स्ट्राईकवर काय झटपट होता ते बघायला मिळालंय. लांब लचक आणि दिल खेचक, दूर गगन की छाव में 6 रन अँड 50 फॉर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला. धावसंख्या 53 धावा धावफलकर 53. अँड नाव द 2 बॉल टू गो. 2 बॉल स्टील रिमेनिंग. 2 चेंडू. राजन केरकर जो काही चेंडू निर्धाव जेव्हा खेळला होता स्ट्रायकिंग एंडला समीर वेंगुर्लेकर, तेव्हापासून तो धडपडत होता की स्ट्रायक एंडला कधी मला संधी भेटेल येण्याची. जसा स्ट्रायक एंडला आला तिथे मात्र अजून धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होता समीरचा, पण त्याने सांगितलं की तू आता थांब तिकडे. आणि त्याचं हे उत्तर होतं, त्याचा हा रिप्लाय होता, त्याचा हा कॉन्फिडन्स होता या शॉटच्या मागे, या फटक्या मागे. राजन केरकर मजबूत शरीरयष्टी, मजबूत बांधा आणि त्याच बांध्यावर आपण बघतो त्या ठिकाणी तो फटका बघायला मिळाला त्याच्या जोरावर. 2 बॉल टू गो. धावसंख्या 53. स्ट्रायकीला पुन्हा राजन केरकर. एज अँड गॉन. मागे जातो चेंडू. बॅट्समनच्या हलकासा बॅटचा आतली कट घेऊन विकेट किपरला बीट करून, फाईन लेगला बीट करून चेंडू जातो तो डीप मध्ये स्क्रीनच्या बाजूला आणि तो चौकार. 57 धावा. प्रचंड वेग होता या चेंडूवर. बॅटची आतली कट, लेमन कट, चायना कट, रुबी कट. देयर इज अ लॉट्स ऑफ नेम फॉर दिस शॉट. लास्ट बॉल. टार्गेट सेट करणारा हा चेंडू. ऑप्शनच्या बाहेर, ऑप्शनच्या खूपच बाहेर. दिशाहीन गोलंदाजाची दिशा बदलली गोलंदाजाची आपण बघतो त्या ठिकाणी. ऑप्शनच्या खूप बाहेर आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय एक्झॅक्टली कुठे पिचिंग झाला तो चेंडू पाहण्यासाठी. सॉफ्ट सिग्नल पंचांचा वाईड बॉल आहे आणि बघायचं चेंडू नक्की कुठे पिचिंग झालं. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. त्यांच्याकडून काय निर्णय येईल, हा वाईड बॉल असेल की नो बॉल असेल. इट्स अ वाईड ओनली, नॉट अ नो. क्रिसच्या आतमध्ये चेंडू पिचिंग होतोय. थँक्यू गौरव. 58. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू. ओ मिस टाइम. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. लोड फुलटा चेंडू होता, मोठी संधी होती मोठा फटका मारण्याची, तोपर्यंत तो झेल फिनिश झाला. स्वतः गोलंदाजच्या हातामध्ये फॉल्समध्ये चेंडू कव्हर केलाय आणि बॉल अँड कॉट. विकेट डाऊन. राजन केरकर बॅक टू डगआउट. इनिंग कंप्लीट. 5 कंप्लीट. 58 लॉस ऑफ 4 विकेट अँड द टार्गेट इज द 59 फॉर भूमी स्ट्रायकर्स असनोरा. आमच्या वेलविषयाने जसं मगाशी पारितोषिक लावलं होतं की या मॅचमध्ये कुठला फलंदाज जो 2 सलग षटकार मारे त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे
आणि कुठला गोलंदाज असेल दोन विकेट सलग काढेल. तर पहिल्या आपण इनिंगमध्ये बघितलं की 2 षटकार तर मारले समीरने, त्यामुळे 500 रुपये पारितोषिक त्याला जाईल. पण 2 विकेट अजित फक्त जो पहिला मारेल ना त्यासाठीच फक्त पारितोषिक आहे, सगळ्यांसाठी नाही आहे. आणि जेव्हा गोलंदाजीला आता संघ उतरेल बघायचं आहे, ही संधी त्याच संघाकडे पुन्हा एकदा आहे. भूमी स्ट्रायकर्स असुराच्या संघाच्या विरोधात बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघ उतरेल बॉलिंगसाठी. आणि त्यांच्या कुठल्याही गोलंदाजीने जर 2 विकेट सलग काढले तर सुद्धा वेलविशरकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर लक्ष खूप चांगलं सेट झालं. ही मॅचमध्ये खूप चांगली रंगत निर्माण होईल याची मात्र शंका नाही. आणि बघायचं या मॅचमधून कुठला संघ अंतिम फेरीमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करेल हे सांगण्यासाठी थोडंसं मी विश्रांती घेतो आजच्या रात्रीसाठी आणि इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे समालोचक मित्र आपल्याच गोव्याचे. ऐकूया श्याम कलंगुटकरचा आवाज इंग्लिशमध्ये या पुढच्या इनिंगमध्ये. धन्यवाद. Thank you, Prasad sir. Bhumika Strikers Asnora requiring 59 runs to win. It's a mammoth task in this quarter-final for team winning heading into the semi-finals. Already had 3 teams that we see in the semi-finals. 2 cricketers Savevaram, Shetty Group Korgaon, and yesterday it was Raju Tigers Aronda. Which team will it be from these two? Botham Warriors Weंगुर्ला and Bhumi Strikers Asnora are heading into that semi-final. Bhumi Strikers, of course, the defending champions of the Khendir Boys Morjam Champs 2025. Here's Ganesh up against Punaji and his partner at the other end, Anish, in pursuit of 59 runs in 5 overs. All in readiness for this run chase. Full toss, oh, gone through. And that will be a boundary. He provides chances at the very start, and once it's not taken, he can certainly put you to bed.
into the hands, and that has been put down. Boundary of the first. He gets alive on the very first delivery. There he goes. 6. 10 of 2 deliveries. Once he gets going, no matter how big a bowler you are, you just need to watch how well he timed the ball and how far you could travel. Slight change in the field now. Man from mid-off has been sent towards extra cover. Swing and a miss. Dot delivery. Good delivery. Very quick, skidded across. Nicely played. Oh, extra cover. Stand and deliver. Just very delightful by Punaji Kalangutkar. Score moves on to 14. To end. And 6. Just over Pawan Morza's head for 6. And Dumba will try and get the ball back. Score moves on to 20. Now requiring 39 in 25 deliveries. Turning it on in this quarter-final for Punaji Kalangutkar. Runs earlier, but silent in the middle. 2 chances dropped on his bowling. Oh, very fortunate not to go onto the stumps. A dot delivery to mark the end of the first over. 20 coming from it without any wicket. 20 without loss after 1. Bhumi Strikers, Asnora. Samir Vengurlekar into the bowling attack. Can he try and get a wicket? Can he try and stop that extended run of flow? Anish on strike. Good delivery, looking to get a single chance. Oh, very close, looking for the second. Opportunity again. Direct hit. And this could be very close. Is this the moment in the game that the Orange Army are looking for? Botham Warriors Vengulla. This is exceedingly close. High pressure, tense situation now. TV Empire will look at it frame by frame.
So that's out. Decision comes as Punaji Kalangudkar has risked his wicket. Was going all guns blazing, but has to depart. It's 21 for 1. Direct hit onto the stumps from the boundary rope. In fact, came in to take the second. And unfortunately, has to head back to the pavilion. 21 for 1. Bhumi strikers Asnora. .38 required in 23. And in comes Manoj Warak. Will be at the non-striking end. Good delivery. Very full. Excellent delivery. It's all about composure now. 38 required in 22. A place in the semi-finals. Goes big. And goes over for 6. Maximum from Anish. Score moves to 27. Requiring 32 now. 32 in 21. .32 more in 21 deliveries. Deep in his crease. Where's that gone? That's out. Trying to just flick it on the onside. Gets the top edge. And into the hands of the wicketkeeper. As yet another wicket falls. Samir Vengurlekar gets his man. After that maximum. 27 for 2. Bhumi strikers Asnora. .32 required in 20 deliveries. Vishant Asnodkar, the new man in. 27 for 2. Bhumi strikers Asnora. Against the Botham Warriors Vengurla. Nicely played. Looking for a quick single chance. No, not quite. Gets a single. Gets off the mark. .28. 31 in 19. Looking at the equation after that first over, it was 20 without loss. Punaji risked that extra run and was run out. Then Anish also gone for 7. Manoj Warak on strike. Swing and a miss. Dot delivery. 31 required in the last 3 overs. 31 to win. In fact, TV Empire has been called in to check if it's a legal delivery or not.
It's a fair delivery. So dot ball to end the over. 2 overs gone. 28 for 2. Requiring 31 in the remaining 18 deliveries. Sai Parab. And down to throw to the field. Samir Vengurlekar takes the catch. A wicket falls. Third wicket down. 28 for 3. Bhumi strikers Asnora find themselves in a bit of a hole right now. New man in Omkar. Savior from the last game. Got a hat trick earlier. Tries to get a single down the ground. Will be just one. Single added. Score moves on to 29. 30 required in 16 deliveries. Swing and a miss. Dot delivery. That's big. That is massive. It's on to the VIP box for 6. Fabulous hit. This will get him going. 24 required now in 14 deliveries. Back live again then. Left it alone and that will be a dot. Dot delivery. Still have one more delivery in this over. 24 required in 13 deliveries. 13 deliveries, it's 24.
Again, very quick. Excellent bowling. 7 runs coming from it after completion of over number 3. 35 for 3. Requiring 24 in the last 2 overs. 24 in 12 deliveries for Bhumi Strikers Asnora. Shankar Parab from the opposite end. "24 this time down the ground, and that will be on the bounce to the fielder. Just one. 23 in 11. 23 runs required to win in 11 deliveries. Whacks it. That's very well done on the rope, and will just be a couple. TV umpire will just have a look to check if it's gone over or has it been just stopped in. Just checking the boundary, whether if it's a boundary or not. They have completed 2. Seems to be fine, so we can continue. Got the original ball back as well. So only 2 runs added. Score moves on to 38. 21 in 10. Carved away. It's running towards the fence. Fielder after the ball. And he can't get there. That's a boundary. That's gone for 4. Score moves to 42. 17 required now in 9. For Bhumi Strikers Asnora. Now the fielder has been put there towards that particular stroke in that region at gully. 17 in 9 deliveries. Goes down the ground and into the hands of Samir Vengadlekar at long off. One more wicket gone as he tries to get into that boundary rope but couldn't quite. 42 for 4. 17 required in 8. And in comes Rohan Salgaonkar.
Rohan Salgaonkar at the striker's end. 42 for 4, 17 in 8 deliveries. That's up in the air and gone for 6. What a hit to get at the mark. 11 required in 7. Eleven required in 7 deliveries. There he goes again. 6 more. What hitting this from Rohan Salgaonkar. Back-to-back sixes. 5 required now in 6. What turnaround in this game. Punaji dismissed for 20. Vishant gone for just 1. Anish went for 7. Manoj Warak went for 12. Omkar at the other end on 2. And Rohan came in and smashed 2 ginormous hits to take his team towards that finishing line. 5 required in the last over. That certainly will seal the deal. Almost will seal the deal with those 2 maximums. 1 over long on at cow corner and this one over mid wicket. Strong hits from Rohan Salgaonkar. Nitin Rane to bowl the final over. Well, we saw Shetye Group Khorgaon from the evening session. 2-week cricketer Saveveram again from the evening session. Yesterday it was Raju Tigers Arunda again from the evening session. This time will get a single and bring Rohan back on strike. And now almost towards the end now, with Bhumi strikers Hasnora requiring 4 runs in 5 deliveries. Outside the off stump, that will be wide. Extras inching closer. 3 more required in 5. Looking for the run. Missed. Dot delivery. 4 deliveries, 3 runs. Again, the drama is not over. Man is closed in to just try and stop the single. Goes deep in his crease, smacks it, and that will be a boundary. And with that victory for Bhumi strikers Hasnora, they go through into the semi-finals. What a hit that Rohan Salgaonkar with that cameo to take his team into the semi-finals. And Rohan Salgaonkar, it is the man of the match in this contest against Botham Warriors Vengulla. Started with the power play over, giving just 6 runs, and now when his team needed him to fire